समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस तालुक्यातील नागठाणे येथे शनिवार दिनांक 14 जून 2025 रोजी स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांची 91वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली। सर्वप्रथम सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांनी नुकत्याच झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना तसेच पलूसच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या मातोश्री कांता रिठे यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांना व नागठाणे गावातील मयत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली। त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष पलूसचे अप्पर तहसीलदार मनोहर नांदे पाटील, प्रमुख पाहुणे ख्यातनाम वक्ते कवी प्राध्यापक संतोष काळे, नागठाणे गावच्या सरपंच सौरमीझा झाकीर हुसेन लांडगे, रामचंद्र भाडळकर, सुधाकर जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले। स्वर्गीय बाबासाहेब लांडगे उद्योग समूहाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला। तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 10वी मध्ये उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे औचित्य साधून गौस मोहम्मद लांडगे यांनी नागठाणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी लागणारी जागा देण्याची घोषणा केली। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे प्राध्यापक संतोष काळे म्हणाले की संवेदनशील काय असते ते या कार्यक्रमातून दिसून येते। स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांचे कुटुंब म्हणजे सर्वसामान्यांच्या मनाचा आवाज जाणणारं, संस्कार देणारं, प्रेरणा प्रोत्साहन देऊन अडल्या नडलेल्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे तसेच यशस्वी लोकांच्या पाठीवर नेहमी शाबासकीची थाप देणारे हे कुटुंब खरोखरच सामाजिक बांधिलकी जपत आहे। अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना अप्पर तहसीलदार मनोहर नांदे पाटील म्हणाले की स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्यापासून त्यांच्या कुटुंबातील सर्वांच्या मध्ये बाबासाहेब लांडगे यांचा समाजसेवेचा डीएनए आहे। लोकांनी नुसतं शिक्षित असून उपयोग नाही तर सुसंस्कृत असावे यासाठी प्रयत्न करावेत। सध्याची पिढी व्यसनाधीनतासह विविध वाईट गोष्टींकडे आकर्षित होत आहे। याकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे। सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणप्राप्तीसाठी चढाओढ असते। अगदी 98% गुण मिळाले तरी त्यांना समाधान मिळत नाही। यातून त्यांच्यातील जिद्द व भविष्य घडवण्यासाठी चालू असलेली धडपड दिसून येते। फक्त त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे। त्यांना केवळ शिक्षण न देता त्यांना सुसंस्कृत बनवले पाहिजे असे मत व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारताना सर्व कायदेशीर मान्यता घ्याव्यात। यासाठी कागदोपत्री काही अडचणी आल्यास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन नांदे पाटील यांनी दिले। यावेळी मनोगत व्यक्त करताना गावाच्या जडणघडणीत लांडगे कुटुंबियांचा मोठा वाटा असल्याचे इतर वक्त्यांनी सांगितले। स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे यांनी केले। सूत्रसंचलन भिकाजी साळुंखे पाटील यांनी केले तर आभार भाजप माजी तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी मानले। यावेळी कवी रमजान मुल्ला, अशोक पाटील, लक्ष्मण शिंदे, संपत पाटोळे, विजय माने, गणपतराव पाटील, धनाजी पाटील, मेजर सागर पाटील, पैलवान विजय पाटील, पलूस पंचायत समितीच्या माजी सभापती शैनाजबी मुल्ला यांच्यासह नागठाणे व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कुटुंबात बाबासाहेब लांडगे स्वर्गीय बाबासाहेब लांडगे जी परंपरा जपली तीच परंपरा लांडगे कुटुंबीय जोपासत आहेत। आज आमचे गौस मोहम्मद लांडगे यांच्याबरोबर आम्ही काम केलं। त्यांची चळवळ पाहिल्यानंतर लक्षात येते की हे त्यांच्या अंगातले जे डीएनए आहे ते स्वर्गीय बाबासाहेब लांडगे यांच्यापासून सुरू आहे। त्यांच्या सर्व कुटुंबात ते डीएनए आहे आणि ते समाजात काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ त्यांच्यात आहे। नागठाणे गावाला क्रांतिकारांचा वारसा असलेले हे गाव आहे। पलूस तालुकाच तसा क्रांतिकारांचा तालुका आहे। या क्रांतिकारांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे बलिदान दिलं किंवा जे काही चळवळी केल्या त्यामध्ये पलूस तालुक्याचा नागठाणे गावाचा मोठा वाटा आहे। मी कालच मला वाटतं मागच्या पुण्यतिथीची बहुतेक मला क्लिप टाकली होती, मी ऐकत होतो त्यावेळेच्या वक्त्यांचं भाषण गौस मोहम्मद लांडगे यांनी टाकली होती। ज्या स्वातंत्र्य सेनानी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांचा उद्देश फक्त स्वातंत्र्य मिळवून देणं एवढा नव्हता तर या देशात एक सुसंस्कृत समाज घडला पाहिजे हा त्यांचा उद्देश होता। आपल्यातलेच सन्माननीय कवी
अगदी शेरक्या भाषेच्या कवितेत त्यांनी जे वर्णन केलं की कसा सुवर्ण काळ होता आणि आताची परिस्थिती काय. पूर्वीच्या सुवर्ण काळात रममाण होणं आवडतं सगळ्यांना, पण तोच काळ पुन्हा कसा येईल या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी मला निश्चितपणे 2-3 गोष्टी बोलायचं आहे. आजची पिढी आपण विचार केली, आता नवीन ही मुलं शिकतायत, शाळा कॉलेजेसमध्ये जात आहेत. आजची पिढी बऱ्यापैकी आपण लक्ष देतो की प्रत्येक जण मोबाईलवर आहे, तो काय करतो, व्यसनाधी होत चाललेली पिढी आहे. आपण या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत नाही, कारण आपणही त्या मोबाईलमध्ये आणि त्या टीव्ही मध्ये गुरफटून गेलो. आपण आपल्या मुलांच्याकडे किंवा समाजाच्या घटना येत नाही त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. या गोष्टीकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. आज पुण्या मुंबईला जी शिकणारी मुलं असतील, पुण्या मुंबईची सोडा तालुका स्तरावर असेल किंवा गाव पातळीवर सुद्धा आता वेगवेगळ्या प्रकारे ड्रग्ज असतील, अगदी शाळापर्यंत हे रोल पोहोचले गेले. आणि या गोष्टी आपल्याला कधी लक्षात येतात की ह्या सगळ्या हाताबाहेर गेल्यानंतर लक्षात येतात. आणि आपल्या घरापुरतं आपण संकुचित न राहता आपल्या सुरुवात आपल्या घरापासून करा. मुलांच्यावर लक्ष दिलं पाहिजे. नुसतं शिक्षित असणं उपयोगच नाही, सुसंस्कृत असणं आवश्यक आहे. सुसंस्कृत म्हणजे काय की माझ्यापुरतं सुसंस्कृत असं नाही चालणार ते. तर सुरुवात केली पाहिजे आपण आपल्या गल्लीपासून केली पाहिजे, गावापासून केली पाहिजे. माझ्या घरातला मुलगा कसा राहतो किंवा माझ्या गल्लीतला एखादा मुलगा वाहवत जातोय काय, तर एकामेकाच्या संख्येने हे समाज बिघडत चाललाय. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आज या गावातल्या आपले जे आपण जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सुद्धा याचा पुढाकार घेतला पाहिजे. केवळ कोण शाळेत जात आहेत, त्यांची संगत काय आहे. कुठलाच मुलगा जन्मजात चुकीच्या मार्गाने जात नाही, कारण कुठली तरी संगत लागते, कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने जातो. तर हा सुसंस्कृत जर समाज घडवायचा असेल तर हे आपल्या ज्येष्ठ सगळ्या मंडळींनी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि जाणीवपूर्वक केले पाहिजे. आपल्या कवी महोदयांनी सांगितले की वाचनाची आवड हळूहळू संपत गेली. तुमच्या नागठाणे गावामध्ये मला आता सांगितलं की 20,000 पुस्तकांचा संग्रह असणार वाचनालय. वाचनाची आवड सगळ्यांना जोपासावी यासाठी जाणीवपूर्वक आपण घरापासून प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, आपण वय झालं तर आता आमचं काय राहिले म्हणून सोडून चालणार नाही, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. जेवढं तुम्ही वाचन कराल तेवढं तुमची प्रगल्भता वाढते. तुमच्याकडे बघून तुमच्या घरातली मुलं वाचतील. माता भगिनीला वाचायला शिकवा. केवळ आपलं काम झालं दिवसाभराचे की संपलं असं नाही. दिवसाभरात एखादा तरी लेख वाचा, पेपर मधला एखादा तरी लेख वाचा, त्याच्यावर कुठेतरी विचार डोक्यात सुरू असतो आपल्या. पण वाचा आणि सोडून द्या हे करण्यापेक्षा काही गोष्टी आत्मसात करून जर समाज सुसंस्कृत होत असेल आणि त्यामुळे बदल होत असेल तर आपल्याला ह्या चांगल्या गोष्टी करायला हरकत नाही. आम्ही बऱ्याच ठिकाणी मी आता माझ्या सर्व्हिसच्या 34 वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या. काय होतं, आमच्याकडे आता माहिती अधिकार वगैरे बरेचशा गोष्टी येतात. यायला हरकत नाही, कायदा खूप चांगला आहे, म्हणजे लोकांना सगळ्या गोष्टी माहिती व्हाव्यात असं आहे. पण त्याचा उपयोग सुसंस्कृत माणूस वेगळ्या पद्धतीने करतो आणि नुसता सुशिक्षित असेल तर त्रास देण्याच्या उद्देशाने सुद्धा काही लोक करतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या वेळेला माणसाला समजेल की आपल्या सुसंस्कृतपणा म्हणजे काय, की कुठली गोष्ट चांगली आहे कुठली गोष्ट वाईट आहे हे जोपर्यंत त्या माणसाला समजत नाही तोपर्यंत चुकीच्या गोष्टी घडत राहतात. मुलांचं सुद्धा असंच असतं. मुलांना तुम्ही एखादी गोष्ट करू नका म्हणता की ती मुद्दामून करणार, तर ती का करू नये किंवा का करावी हे जोपर्यंत त्याला समजायला येत नाही तोपर्यंत त्या गोष्टी करत राहणार. त्याला त्या गोष्टी जाण असायला पाहिजे की आपल्याला कुठली गोष्ट वाईट आणि कुठली गोष्ट चांगली याचा समज त्याच्यात निर्माण केला पाहिजे. अशा गोष्टी घडल्या तरच समाज सुसंस्कृत होईल. ही नवीन पिढी आपलं भविष्य आहे. भविष्यात ही पिढी उत्तम, आता शिक्षणाच्या बाबतीत म्हणाल तर खूप चांगल्या सोयी आहेत. जसं नवीन तंत्रज्ञान जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. त्यातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत आणि वाईट कुठल्या गोष्टी सोडायच्या हे आपण जाणीवपूर्वक आपल्या नवीन पिढीला पण शिकवलं पाहिजे. नवीन पिढी जे शिकते त्याच्यावर आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे. नक्की चांगल्या गोष्टी ते घेत आहेत का, कारण आज एवढं तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आहे की आपल्यालाही काही गोष्टी कळत नाही की ही मुलं शिकतायत ते नक्की आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्या मुलांना काय वेगळ्या मार्गावर नेता येईल तंत्रज्ञान, ह्या गोष्टीवर आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. क्रांती सूर्य न्यूज
संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.